कल्याण लोकसभेमध्ये रोज गृहसंकुलं येत आहेत. नवीन आपल्याकडे जे आहे ते त्या ठिकाणी चॅलेंजेस निर्माण होत आहेत. आज जरी आपण इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलप केलेलं आहे, पण भविष्यामध्ये पाण्याची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी या सगळ्या शहरांना मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावणार आहे. त्याच्यासाठी स्वतःचं धरण त्याच्यावरती जे आहे हे काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुरू केलेलं आहे. MMRDA ने ते काम जे आहे ते हाती घेतलेलं आहे आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आम्हाला पाण्याची व्यवस्था जी आहे, स्वतःचं धरण या सगळ्या मतदारसंघासाठी कसं होईल याच्यासाठी आमचे प्रयत्न त्या ठिकाणी असेल. आणि त्याचबरोबर कम्युटेशनचा वेळ म्हणजे प्रवासाचा वेळ अजून कसा कमी करता येईल त्याच्यासाठी आमचं काम असेल. मला वाटतं जागेचा तिढा आता जास्त राहिलेला नाही आहे. त्या ठिकाणी 2-1 दिवसामध्ये जे आहे या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील आणि सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या असतील किंवा शिवसेनेच्या असतील आणि राष्ट्रवादीच्या असतील यासाठी त्या ठिकाणी जाहीर होतील आणि त्या ठिकाणी महायुती जे आहे पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने जे आहे ते त्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत मला वाटतं 45पेक्षा जास्त जागा ज्या आहेत महायुती या महाराष्ट्रामध्ये जिंकेल आणि पुन्हा एकदा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्र जे आहे हे त्या ठिकाणी पुढाकार घेईल. सांगितलं 2 दिवसामध्ये ज्या या सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. सीट डिस्ट्रीब्युशन सीट शेअरिंगचा विषय आहे त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवरती चर्चा चालू आहे आणि लवकरात आपल्याला या सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. बघा मला वाटतं जसा बॉस असतो बॉसला मी त्यांना त्यांची चुकी मानत नाही की बाबा त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आहेत त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण जसा बॉस वागतो जसा बॉस शिकवतो तसं बिचारा कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना करावं लागतं आणि त्यांनी आता तेच कामधंदे जे आहेत ते त्या ठिकाणी मिमिक्री करण्याचे प्रत्येक सभेमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी सुरू ठेवलेले आहेत आणि मला वाटतं ही इलेक्शन झाल्यानंतर तेच काम त्यांच्याकडे जे आहे ते उरणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.